पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी खंडणी प्रकरणात धडाकेबाज कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे। बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत तब्बल 10 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे। फिर्यादी यांनी कात्रज येथील हुजूर पागा शाळेसमोर ममता फाउंडेशनसाठी इमारत आणि 2 घरे बांधली होती। या बांधकामाबाबत पुणे महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करून संपूर्ण बांधकाम पाडून टाकण्याची धमकी देण्यात आली। तसेच तक्रारी थांबवायच्या असतील तर 10 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे। तक्रारीनुसार आरोपी विनोद निवृत्ती गायकवाड यांनी टायटन कंपनीचे घड्याळ गुगल पे द्वारे 10,000 रुपये तसेच संग्राम दत्तात्रय सोनवणे यांच्या गुगल पे वर 5,000 रुपये स्वीकारल्याचाही आरोप आहे। या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी खंडणीपैकी 50,000 रुपये कात्रज येथील किनारा हॉटेलमध्ये स्वीकारण्याचे ठरवले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला आणि विनोद गायकवाड व संग्राम दत्तात्रय सोनवणे यांना 50,000ची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केली। या गुन्ह्यात विनोद निवृत्ती गायकवाड, संग्राम दत्तात्रय सोनवणे, सुधीर मुगुट शेडगे आणि निलेश बबन कुंभार या 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 7,09,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते करत आहेत। तसेच या आरोपींना यापूर्वीही कोणाकडून खंडणी उकळली असल्यास नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। ही कारवाई पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे कैलास कोडक, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच महेश बारवकर, मंगेश पवार, केतन लोखंडे, सचिन सरपाले, मितेश चोरमाले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, मंगेश गायकवाड, किरण सावळे, संदीप आगळे, तुकाराम सुतार, सोहम शेंडकर आणि निलेश खैरमोडे यांच्या पथकाने केली। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।